नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नवीन ट्रॅक्टर घ्यायचा आहे पण खर्च मोठा आहे तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे। कारण महाडीबीटी पोर्टलवर आता सुरू आहेत ट्रॅक्टरसाठी अनुदानाचे अर्ज आणि त्यामध्ये 50% अनुदान हे शेतकऱ्यांना मिळत असतं किंवा 1,25,000 रुपयापर्यंत थेट हे शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान मिळतं। आता हे अनुदान कोणाला मिळणार, नेमकं कसं मिळणार आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। तर आता शेतकरी मित्रांनो, ही योजना नेमकी कोणासाठी, यासाठी अनुदान किती आणि कसं मिळणार? तर शेतकरी मित्रांनो, जे काही अल्पभूधारक शेतकरी असतील किंवा SC ST प्रवर्गातील शेतकरी असतील किंवा महिला शेतकरी असतील यांना हे अनुदान मिळत असतं। आता या योजनेअंतर्गत तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे 50% अनुदान किंवा 1,25,000 पर्यंत जे कमी असेल हे अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळत असतं। आता उर्वरित रक्कम तुम्ही स्वतः किंवा बँकेकडून कर्ज घेऊन, म्हणजे आता ट्रॅक्टरची किंमत सरासरी 6, 7, 8, 9 लाख रुपये असते, छोटा घेतला तर 3.5, 4 लाख रुपये असते। उर्वरित रक्कम तुम्ही एकतर कर्ज घेऊन किंवा तुमच्या स्वतःकडे असली तर ती भरू शकता, अशी ही योजना आहे। मात्र शासनाच्या माध्यमातून या योजनेसाठी हे अनुदान दिले जातं। आता या योजनेचा उद्देश म्हणजे काय आहे नेमका, तर शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाकडे वळावं आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी। कारण आज शेतकऱ्याचं उत्पन्न खूप घटलेलं आहे, शेतीमालाला भाव नाही, त्यामुळे उत्पन्न वाढणं सुद्धा गरजेचं आहे। आता महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आता ट्रॅक्टर घ्यायचा आहे। आता ट्रॅक्टर घ्यायचं म्हणल्याच्या नंतर आपल्याला यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टलवर सविस्तरपणे अर्ज करायचा आहे। आणि यासाठी आपल्याकडं जो काही आता ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून फार्मर डिजिटल ID आलेला आहे तो आपण काढलेला असावा आणि या फार्मर डिजिटल IDच्या माध्यमातून आपल्याला महाडीबीटीच्या पोर्टलवर लॉग इन करायचे आणि लॉग इन केल्याच्या नंतर आपल्याला ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटमध्ये फार्म मेकॅनायझेशन ट्रॅक्टर सबसिडी स्कीम हे निवडायचे आणि त्यामध्ये आपल्याला सविस्तरपणे आपल्याला जे काही ट्रॅक्टर घ्यायचं असेल, किती HP चं घ्यायचंय, छोटं घ्यायचंय, मोठं घ्यायचंय, तुम्ही तुमच्या पद्धतीने जे ट्रॅक्टर घ्यायचं असेल त्या पद्धतीने त्यामध्ये ते ट्रॅक्टर निवडायचे। त्यामध्ये जी काही सविस्तर माहिती दिली आहे ती व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आणि माहिती भरणं झाल्याच्या नंतर आपल्याला हा अर्ज सबमिट करायचा आहे। आणि सबमिट केल्याच्या नंतर आपली जे काही अर्ज भरलेला आहे, तर आता सध्या सिस्टम अशी आहे की जो अगोदर अर्ज भरील त्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। आणि म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्राधान्यक्रम आहे, पहिल्यासारखं लकी ड्रॉ सिस्टीम आता राहिलेली नाही। मग आता आपला जर लकी ड्रॉ मध्ये नंबर लागल्याच्या नंतर आपण जे काही ट्रॅक्टर घेतले, मग त्या ट्रॅक्टरचा RC बुक असेल, आपलं 7/12 असेल, आपली जी काही कागदपत्र आहेत ती त्यावर अपलोड करायची आहेत आणि अपलोड केल्याच्या नंतर आपल्याला हे आपल्या जे काही बँकेचं खातं आपण त्यासाठी दिलेलं असेल त्या खात्यावर हे अनुदान डायरेक्ट आपल्या खात्यात येणार आहे। अशी ही ट्रॅक्टरची योजना आहे। जर आपल्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर आपण सविस्तरपणे त्यासाठी अर्ज करावा, अशी ही महत्वाची माहिती होती। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।